आता तासनतास डाळ शिजवण्याची, वाटण्याची किंवा चाळणीतनं बारीक करण्याची अजिबात गरज नाही आहे. अशी एक पद्धत घेऊन आलो आहे. 10 मिनिटात फक्त पुरणपोळी तुमची खाण्यासाठी रेडी राहील. अतिशय चवदार, चविष्ट. नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतो आहे पुरणपोळी. तर काय करायचं, पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगोदर. तर पीठ घ्यायचं आहे गव्हाचं. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी ना आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. हळदनं एकदम थोडासा जो पिवळसर जो रंग येतो ना तो मस्त येतो. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ना एक चमचाभर तेल टाकायचं बरं का. त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याची छानशी कणिक मळून घ्यायची बरं का. हे पुरणपोळीचं जे कणिक असतं ना ते थोडं नरम मळावं लागतं बरं का आपल्याला. हे चपातीसाठी जे पीठ मळतो ना आपण त्याच्यापेक्षा मऊ मळायचं बरं का. आता मऊ मळायचं म्हणजे काय, त्याच्यामध्ये ना थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. तर हे बघा, हे असं सॉफ्ट आणि मऊसूत आपल्याला आहे ना कणिक मळून घ्यायचं याचं. आणि आता याच्यावरती प्लेट ठेवून याला आपल्याला झाकून ठेवायचं एक 15 मिनटं. आता ना एक लोखंडी कढई घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ पावडर टाकायची. तुमच्याकडं जर गूळ पावडर नसेल तर तुम्ही जो अख्खा गूळ असतो ना तो चिरून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ना एक जवळपास 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. आणि गॅस आता मोठा करायचा आहे आणि त्या गुळाला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे पूर्ण. तर बघा, आपला संपूर्ण गूळ जो आहे ना तो मस्त वितळलेला आहे आणि आता याची छानशी गुळवणी तयार झालेली. आता गॅस बंद करायचा आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं. तर हे बघा, इथे 1 वाटी भाजकी चना डाळ जी असते ना आपली ती घ्यायची आपल्याला. ही जवळपास 160-170 ग्रॅम डाळ आहे. म्हणजे 200 ग्रॅमला 30-40 ग्रॅम कमी असेल ही. तर ही भाजकी डाळ जी आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये ना मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि त्याला ना एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची बरं का. या डाळीची एकदम बारीक अशी पावडर. तर हे बघा, एकदम बारीक अशी पावडर या डाळीची केलेली आपण. ही भाजकी डाळ असते, याला शिजवायची वगैरे काहीसुद्धा गरज पडत नाही. तर बघा, आपली गुळवणी आता व्यवस्थित थंड झाली. आता काय करायचं, गॅस पेटवून घ्यायचा. आता हे डाळीचं जे पीठ त्याच्यात टाकून घ्यायचं. आता गॅस जो आहे ना तो थोडासा वाढवायचा आहे, मीडियम करायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे वाटेल खूप पातळ आहे, पण हे जसं जसं शिजल ना तसं हे व्यवस्थित घट्ट होऊन जाईल, एकदम पूर्ण घट्ट होऊन जाईल. याला कंटिन्यू आपल्याला आहे ना थोडंसं चालवत राहायचं आहे. मीडियम टेम्परेचरवरच करायचं आहे बरं का. हे बघा, आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. आहे, याला सारखं मिक्स करत राहायचं आपल्याला. हे बघा, आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे बरं का. याला आणखी थोडं घट्ट करून घ्यायचं आहे. आता गॅस आहे ना आपला कमी करायचा. आता मीडियम होता ना, आता मीडियमपेक्षा कमी करायचा. आता बघा, इथे थोडंसं जायफळ पावडर आहे, ती जायफळ पावडर टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यात. आणि ही विलायचीची पावडर आहे ती टाकून घ्यायची. आता त्याला परत मिक्स करून घ्यायचं. हे बघा किती घट्ट झालं आहे बघा. आता ही कन्सिस्टन्सी आपली आलेली पुरणाची. काहीच मेहनत नाही आहे. डाळ शिजवा, तिला आटवा, नाही का, एकदम शॉर्टकट पद्धत आहे. तर बघा, हे फायनली हे झालेलं आहे. हे बघा, आता याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आपल्याला. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मस्त. अजिबात त्याच्यात गुठळी वगैरे काहीच नाही, इतकं सॉफ्ट आहे ना. जे डाळीचं पुरण बनवतो ना आपण हरभऱ्याच्या डाळीचं, त्याच्यापेक्षा सुद्धा सॉफ्ट आहे. तर हे बघा, एकदम थंड करून घेतलेलं आहे आपण त्याला. एकदम सॉफ्ट आणि मस्त थंड झालेले. याला आहे ना तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये गूळ
तुम्ही ना कमी जास्त करून घ्या बरं का. आता या पुरणाला ना थोडंसं आपल्याला 1 मिनटं मळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं जरा आणखी व्यवस्थित सॉफ्ट होऊन जातं ते. तर बघा मस्त मळून घेतलेलं आहे, व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. आता आपलं पीठ जे आहे ना मस्त रेस्ट झालेलं आहे, एकदम सॉफ्ट. आता याला थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आहे. तर आता त्या पिठाचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला ना हातावरच ना असं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून तो पुरणाचा गोळा ना त्याच्यामध्ये बसला पाहिजे. हे बघा आता पुरणाचा असा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सेट करायचा आहे आणि असं वरून पॅक करून घ्यायचं आहे. त्याला एकदम सोपी पद्धत आहे. आणि थोडंसं जे राहिलेलं असतं ना त्याला काढून घ्यायचं. आता परत एकदा गोल त्याला हे करून घ्यायचं. आता थोडंसं पोळपाटावर पीठ घेऊन आता याला लाटून घ्यायचं आहे. ॲक्च्युली काय आहे, मला माझ्या मिसेसची मदत घ्यावी लागते या गोष्टीसाठी, कारण एवढंच एक आहे जे मला जमत नाही. व्यवस्थित आता त्याला गोल लाटून घ्यायचे. खूप मोठी आणि पातळ नाही करायची बरं का, थोडीशी जाडसरच ठेवायची. बढिया. झाली ना ती. आता त्याची वेगळेच आपण थिकनेस बघून घेऊ. हे बघा इतकं जाड, खूप पातळ नाही पाहिजे. आता तवा छान गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यावर ना थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. आता छान खरपूस अशी मोठ्या आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आपल्याला. मस्तपैकी तूप टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने. बघा कशी फुगायला लागलेली. एक नंबर रेसिपी बरं का. मेहनत नाही काही नाही, 10 मिनटं फक्त लागतात. तर दुसऱ्या बाजूने पण मस्त तूप लावायचं आहे. तूप तुमच्या हिशोबाने कमी जास्त लावून घ्या. या पद्धतीनं पुरणपोळी बनवा, इतकी आवडेल सगळ्यांना. तर बघा आता ही झालेली. आता हिला काढून घ्यायचं प्लेटमध्ये. बढिया, एक नंबर सुंदर अशी पुरणपोळी. आता अशाच प्रकारे तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा आपली जबरदस्त सुंदर अशी पुरणपोळी. किती सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट. हे पुरण बघा त्याच्यामध्ये गरमागरम, अजिबात मेहनत नाही, सॉफ्ट अशी पुरणपोळी. हे बघा पडदा पण किती मस्त तिचा एकदम सहजरित्या निघतोय. तर बनवा सुंदर अशी पुरणपोळी, मेहनत न करता, डाळ न शिजवता, न वाटता.